दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे गेल्यावर त्यांनी मला एक काउन्सिलिंग सेशन दिलं. सगळं गुडी गुडी आता विसरायचं, तर ह्याचं 5 वर्ष करायचंय आपल्याला. सो दॅट वॉज अ गुड ऍक्च्युली. तिथे मला रिअलायझेशन आलं की हे माझं आहे आणि हे मला करायचंय. आणि छोट्या छोट्या गोष्टींवर प्रचंड अँझायटी असायची. सो अँझायटी, राग, रडणं सगळं एकत्र असायचं. आपल्याला जेव्हा वाटतं तेव्हा बाळाशी बोलावं. फिलिंग्स थ्रू आपण कनेक्ट होत असतो बाळाशी. असं जवळ घेतलं तरी सुद्धा ते एक कनेक्शन असतं बाळाचं. तेही शांत होतात, आपणही शांत होतो. बोथ वेज असतो. हे सगळे अनुभव होते तिच्या ह्याच्यामध्ये की म्हणजे तुम्ही जे सांगताय ते खरंच प्रत्येक आईला रिलेट होईल की नाही, खरंच हे आपल्यासोबतही होतं. ह्यातनं तुम्ही कसे मार्ग काढले? आता इथे माझा विषय येतो. मॅनिफेस्टेशन हा मेन माझा मुद्दा होता. बाळ मला झालंय तर मी तिला बघितलं पाहिजे, ऍटलिस्ट 1 वर्ष दिलं पाहिजे. नमस्कार, मी श्वेता विवेक मोरे. आज तुमचं जिजारायाच्या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण नेहमीच वेगळ्या वेगळ्या गोष्टी कव्हरअप करत असतो. म्हणजे आत्तापर्यंत आयुर्वेदा किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डॉक्टर्स, ऑप्थल्मॉलॉजिस्ट, त्याच्यानंतर डेंटिस्ट, जे किड स्पेशालिस्ट आहेत, सायकोलॉजिस्ट बघितलेले आहेत. पण आजचा विषय जो आहे हा खरंच खूप खास आहे, माहिती आहे. आणि ज्या गेस्ट आज आपल्याला भेटायला आलेल्या आहेत त्याही खूप खास आहेत. तर हा विषय काय आहे हा चर्चेतनंच कळेल. त्याच्यामुळे पूर्ण पॉडकास्ट बघा आणि तुम्हाला सुद्धा यातनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील आणि समजतील. नमस्कार मॅम. नमस्कार मॅम, तुमचं एक पहिले सुरू करायच्या आधी म्हणजे मी थोडासा सस्पेन्स ठेवलेला आहे की नक्की आजचं काय आहे. तर तुमचं इंट्रोडक्शन द्याल, त्याच्यानंतर आपण सुरू करूयात आपली चर्चा. येस. सो माझं नाव आहे माधुरी बोंद्रे आणि मी लाईफ कोच म्हणून काम करते. लाईफ कोच, मनी माइंडसेट कोच आणि न्यूरो मॅनिफेस्टेशन कोच असं सगळंच म्हणू शकतो. कारण वेगवेगळ्या पद्धतीने आपण जे विचार करतो ते आपल्या आयुष्यात कसे खरे होतात या पद्धतीत मी लोकांना शिकवते, करून घेते त्यांच्याकडनं. आणि त्यांचं आयुष्य, हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी, गोल्स बॅलन्समध्ये कसे येऊ शकतात याबद्दल गायडन्स देते. हे इन शॉर्ट आहे माझ्यावर. येस. सो आता आपल्याला आजच्या पॉडकास्टमध्ये ज्या गोष्टीवरती चर्चा करायची आहे, तर हा प्रवास जो आहे लग्न झाल्यानंतर ते बाळ होईस्तोवर आणि बाळपण झाल्यानंतरचा सगळा प्रवास आहे. कारण की आत्ताचे हजबंड वाईफ किंवा नवरा बायको ह्यांच्यामध्ये बऱ्याच गोष्टी बदलत चाललेल्या आहेत. किंवा प्रत्येक जण खूप करिअर अम्बिशियस आहे आणि मग खूप क्लॅशेस होतात, ज्याचे माईट बी प्रेग्नन्सी, कन्सीव्ह होण्यापासून ते पुढपर्यंत इतके मल्टिपल परिणाम होऊ शकतात. आणि बघा ना, तुम्हीही तुमच्या आजूबाजूला बघितलेलं असेल की म्हणजे प्रेग्नन्सी होत नाहीये किंवा प्रॉब्लेम्स येत आहेत किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा त्या बाईला कळत नाही की मी आता काय करू. सो आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मला तुमच्याकडनं पाहिजे आहेत. ओके, माझी स्टोरी त्याच्यातनंच सुरुवात झाली आहे. माझ्या मुलीनंतरच मी मॅनिफेस्टेशन कोच झाली आहे. वाव. ठीक आहे, आपण तुमच्या स्टोरीवरती पहिली डिस्कस करू, त्याच्यानंतर पुढे जाऊया. सो तुमचा प्रवास कसा सुरू झाला? आता माझा प्रवास म्हणायचा तर एक तर मॅनिफेस्टेशन मी 15 वर्ष आधीपासून करतच होते माझ्या आयुष्यामध्ये. फक्त अननोइंगली मला माहित नव्हतं की हे मॅनिफेस्टेशन आहे. विचार करायचे, गोष्टी पूर्ण व्हायच्या असं. फ्रॉम जॉब 21-22व्या वर्षी जॉब सुरू झाला. लग्न 25व्या वर्षी करायचं तर ते झालं. त्याच वर्षी मी म्हणलायचे की मी 19 मध्ये मुलगी म्हणजे बाळ होणार. तेही 19 मध्येच झाली आहे माझी मुलगी. सो हे इन शॉर्ट सांगितलं. सो हे काय होतं तर माझं पॉझिटिव्ह इंटेन्शन होतं. कोणतीही गोष्ट मला करायची आहे त्याबद्दलचं माझं इंटेन्शन, आणि ते त्यावेळी तसंच होत गेलं. फक्त मी बोलून ठेवलं, त्याच्या पुढे मी काहीच विचार केला नाही. हे कसं होणार आहे, काय होणार, ते होणार आहे, एवढा माझा बिलीफ होता त्याच्यावर. तर माझी मुलगी झाल्यावर माझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. होईपर्यंत आय वॉज टोटली फिट तर अजूनही आहे, पण तेव्हाची आधीची फिट म्हणत ना की ती बाहेर यायच्या अगोदरपर्यंत मी एकदम फ्रेश, काहीही त्रास नाही. प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा 9 महिने बीपी आला होता, पण त्याचा परिणाम माझ्यावर होत नव्हता. ते समहाऊ मानसिक गोष्टी असतात त्याच्याने येतं, हे मला नंतर कळलं. त्याच्यामध्ये मी फिजिओथेरपिस्टकडे व्यायाम करत होते, म्हणजे त्या गायडन्स अंडर. त्यामुळे मला कुठच्याच प्रकारचा त्रास नाही झाला प्रेग्नन्सीमध्ये. आणि ती झाल्यानंतर 8 दिवसात त्रास सुरू झाले सगळे. सो एकतर बाळ झाल्यावर माझा नवरा मला म्हणाला घेतेस ना लगेच,
सिझेरियन झालं होतं. थंडी वाजते एकदम. मला माहित नव्हतं असं काही होतं. मला माझंच सुधरत नव्हतं. बाळाला कसं घेऊ असं झालं माझं त्या ह्याच्यामध्ये. मी नंतर जरा जेव्हा बरं वाटलं तेव्हा घेतलं. पण तिथेच मी बाळाला घेतलं पाहिजे हा गिल्ट समोर आला माझ्या तिथल्या तिथे. पण मला होतच नाहीये तर काय करू. अगदीच बरोबर. मग थोड्या वेळाने जेव्हा मी नॉर्मल झाले तेव्हा घेतलं. मग ते सगळं सुरू झालं व्यवस्थित. पण त्यावेळी असं कळलं की हे आता माझी जबाबदारी आहे. ह्याची तयारी नव्हती. अगदी बरोबर. हे कोणाचीच माझी अजिबात तयारी नव्हती. म्हणजे मला असं वाटतं यार की असं का, म्हणजे आपल्याला ह्या गोष्टीची कल्पना आधी का नव्हती. तेच झालं मला की ती पोटातून बाहेर येईपर्यंत काही नव्हतं. आल्यानंतर ते मला सांभाळायचंय हे जे सुरू झालं ती एक वेगळी हे होती. पण ती मजा पण होती. मी असं नाही म्हणत की त्याच्यामध्ये काही वाईट वाटत होतं. मजा येत होती. पण एक वेगळ्या प्रकारचा ट्रॉमा टाईप गोष्टी होऊन जातात त्याच्यामध्ये. म्हणजे 9व्या दिवशी वगैरे मला असं झालं होतं की मी झोपले तर उठणार नाही असं काहीतरी इंटरनल फिलिंग येत होतं मला. काय होतं काहीच कळलं नाही. तर ते सायकोलॉजिकल असतं. हे मला दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे गेले कारण एकीकडे जुई बसलीये एकीकडे मी रडतीये. काहीतरी वेगळंच झालं होतं माझं की आता मी झोपले तर मला उठताच येणार नाही किंवा मला जागच येणार नाही किंवा मी जातेच असं काहीही माझ्या डोक्यात. इट वॉज अ स्टार्ट ऑफ डिप्रेशन. बाकी हे मला नंतर जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा आलं लक्षात की ओके हॉर्मोनल चेंजेसमुळे एवढं फरक पडतात. कारण इथे असणारं बाळ पोटातनं एकदम रिकामं झालं पोट. त्याने ते चेंजेस होतात. एकदम असं खाली खाली वाटायला लागतं. एकदम रिकामं. सो ते झालं. मग दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे गेल्यावर त्यांनी मला एक काउन्सिलिंग सेशन दिलं. सगळं गुडी गुडी आता विसरायचं तर ह्याचं 5 वर्ष करायचंय आपल्याला. सो दॅट वॉज अ गुड ऍक्च्युली. तिथे मला रिअलायझेशन आलं की हे माझं आहे आणि हे मला करायचंय. सो मग त्याच्यानंतर प्रत्येक गोष्ट करताना भीती. म्हणजे डिस्चार्ज झाल्यावर तिला उलटीचं बाळसं होतं. म्हणजे जनरल दूध प्यायलं की उलटी करायची. लाल लाल व्हायची डोळे. म्हणजे असे खूपच वेगळं काहीतरी एक्सप्रेशन असायची. घाबरल्याचे एक्सप्रेशन. आणि 3ऱ्या दिवशी घरी आले. 4थ्या दिवशी परत डॉक्टरकडे. तुम्ही जे सांगताय ना माझी पहिली मुलगी सेम असं. म्हणजे काहीही फरक नाही माहितीये. सीझर माझेही सीझर माझे दोन्ही सीझर आणि जिजाही उक्रबास असंच होतं. आणि एकदाही मी त्याच्या बाबतीत अनुभव घेतलेला की नाका तोंडात उलटी यायची. बरोबर असंही झालं होतं एकदा. पण मग त्यांना त्रास होतोय आणि मी काहीच करू शकत नाहीये हा गोंधळ झाला होता. मग गेल्यानंतर डॉक्टरनी म्हणजे पेडियाट्रिशियननी सांगितलं की स्ट्रक्चर डेव्हलप होत असतं म्हणून उलटीचं बाळसं असतं मुलांना. सो तिथे मी जरा काम झाले. माझ्या नवऱ्याने मला त्या दिवशी सांगितलं तू जशी माणूस आहेस ना तसाच एक नवीन माणूस आहे. तू तिला काहीतरी वेगळं आहे असं समजू नकोस. नॉर्मलच घे जरा असं. त्याने जेव्हा मला नंतर यायला झालं अरे हो की खरंच ते लहान बाळ आहे फक्त पण माणूसच आहे. सो थोडं कमी प्रमाणात पण जे जेवणाच्या बाबतीत सुद्धा अंदाज दूध किती द्यायचं ह्याच्या अंदाजापासून त्रास. सो ह्याचा सगळा विषय होता. त्याच्यात गुटी हा एक विषय झाला होता जो एक डिझास्टर केला होता मी पहिल्याच ह्याच्यावर. टेस्ट न करता मी तिला गुटी पाजली होती. ती तिखट झाली होती आणि तिने परत ती लाल झाली होती आणि मला समजलं नाही. मग अक्षयने परत ती टेस्ट केली. याच्या पुढे काळजी करून द्यायची असेल तर स्वतः आधी टेस्ट करायची मग तिला द्यायची. अगेन हा एक्सपिरियन्स नसतो ना. मी देऊन टाकली असंच छान मनापासून केली. त्याच्यात खडी साखर उगाळली होती ना. सो आय थॉट की नाही असं काय नसेल. तोही एक एक्सपिरियन्स. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये पटकन निगेटिव्ह झोन मध्ये जायची. म्हणजे मी गिल्टच घ्यायची प्रत्येक वेळी की माझ्याकडनं चुकलं. म्हणजे आता आजूबाजूला होते सांगणारे नाही असं नाही. पण त्यावेळी इतकं होतं ना की एक सांगतो दुसरं सांगतो. आपले लोकांचे प्रत्येकाचे ओपिनियन्स असतात. त्यावेळी मी डॉक्टरचं फॉलो केलं पण त्यांनीही वेगळाच परिणाम. म्हणजे काइंड ऑफ प्री डायबिटिक असं सांगितलं होतं मला. सो 8व्या महिन्यापासून भात बंद वगैरे केलं होतं. बरं मी खूप रिगर असली तर माझ्या हातात तेव्हा काही नव्हतं ना. मग मी डॉक्टरच ऐकणार असं माझा स्वभाव आहे. त्यामुळे मी ते नीट ऐकलं. बरं बाळ झाल्यावर सुद्धा त्यांनी सांगितलं नाही की सगळं खा. 1 आठवडा नको. गोडबीड खायचं नाही. मग ते देतात ना काय काय खायला. मी नको म्हणलं सगळ्यांना. मी फक्त भात वगैरे खाल्लं. एक दिवशी मला ते फीडिंगच्या वेळी इतका जोरात दुखलं आणि त्रास झाला. म्हणलं हे काय आता. तर तुम्हाला 1 आठवडा का नाही गोड खाल्लं म्हणे. म्हणजे हे नंतर डॉक्टर मला म्हणाले. म्हणजे दॅट वॉज अगेन हे की बाबा
मग हे सांगितलं पाहिजे होतं किंवा असं मला गोंधळ झाले सगळे. त्यानंतर खाणं सुरुवात झालं आणि मग ते दूध येणं, त्याच्यानंतर तो त्रास, म्हणजे हे सगळ्यातनं जावं लागतं. हे जे होतं त्यातनं भीती हा एक वेगळाच विषय निर्माण झाला होता. प्रत्येक गोष्टीमध्ये भीती. तिला काय झालं तर मी काय करू, किंवा मला काय झालं तर तिला कोण बघणार, ही अँझायटी. आणि छोट्या छोट्या गोष्टींवर प्रचंड अँझायटी असायची. अँझायटी तिथे सुरू झाली होती. सो अँझायटी, राग, रडणं सगळं एकत्र असायचं. अरे बापरे. सो तिथेच हे झालं होतं. पण म्हणलं पहिले 2-3 महिने जातात निघून याच्यात, नंतर पण ते चालूच होतं. पण मला म्हणजे बंद झालं नाही पटकन ते. मग मी ते तारक मंत्र वगैरे ऐकायला सुरुवात, काहीतरी ऑप्शन काढायला पाहिजे ना त्याच्यातनं, निगेटिव्हिटी मधनं बाहेर पडायला हवं. परत मला कळायला लागलं की एवढी निगेटिव्हिटी तर मी कधी नव्हतेच आयुष्यामध्ये. इतकं का वाटतंय मला, असं काय मी हे करून बसली, असं झालं. मग त्याच्यानंतर कळायला लागलं 6व्या महिन्यामध्ये पण बीपी होतच. बीपीच्या गोळ्या चालूच होत्या. तो एक विषय झाला होता मला की त्या गोळ्याही घ्यायच्या, एकीकडे अँझायटी येते, एकीकडे डिप्रेशन वाटतंय, कोणीच नाहीये मला सांभाळायला, कोणीच माझं ऐकत नाहीये, कोणी मला समजून घेत नाहीये, या सगळ्या फिलिंग्स होत्या. आणि प्रत्येक जण आपले ओपिनियन सांगायला असतातच, मग तूच फिडिंग कर. मी माझी सोय बघत होते. माझ्या आईने सांगितलं तर माझे सख्खे काका पण डॉक्टर होते. त्या काळी सुद्धा आम्हाला बॉटल दिल्या होत्या. आणि म्हणजे असं काही नव्हतं की आईचंच हे, तर काही लोकांचे म्हणणे होते नाही ब्रेस्ट फिडिंगच झालं पाहिजे, ह्याच्यावर उहापोह असायचे त्यावेळी. सो तो एक वेगळा स्ट्रेस होता मला. माझ्या आईकडे होते त्यामुळे ते आईने सॉर्ट केलं होतं, जर तुला त्रास झालाय तर तू हाफ करून घे, तुला जसं जमतंय तसं फिडिंग कर, बाकीचं बाहेरचं दे. आणि माझी मुलगी पण तशी ऍडजस्ट झाली होती, काहीही त्रास देत नव्हती. आपल्यावर असतं हे, अगेन एकेकाचे असे असतात, ती घेईल की नाही करून बघायचं, घेतात. मी पोटात असल्यापासून माझ्या जुईशी बोलते, आणि ती झाल्यावरही मला त्रास झाला की मी तिला बोलायची. तिला इतकं समजतं ना त्याच्यामुळे म्हणजे मला ते खूप आवडतं. किंवा मला एक ब्लेसिंग असं वाटतं की मे बी गर्भसंस्काराचं शिबिर सुद्धा केलं होतं, त्याच्यात कळलं होतं की बाळाशी बोलायचं. मग ती झाल्यावरही मला वाईट वाटलं की मी तिला सांगायची, तिला समजल्यासारखं ती वागायची सतत. सो आपल्याला जेव्हा वाटतं तेव्हा बाळाशी बोलावं, त्यांना फिलिंग्स समजतात, फिलिंग्स थ्रू आपण कनेक्ट होत असतो बाळाशी. आणि असं जवळ घेतलं तरी सुद्धा ते एक कनेक्शन असतं बाळाचं. तेही शांत होतात, आपणही शांत होतो, बोथ वेज असतं. सो हे सगळे अनुभव होते तिच्या ह्याच्यामध्ये की नाही. पण तुम्ही जे सांगताय ना, खरंच म्हणजे मीही आता जेवढ्या आईंशी कम्युनिकेट करते किंवा जेवढ्यांचे येतात, खरंच हे सगळेच प्रॉब्लेम असतात. म्हणजे 80-90% हे आहेच आहेत. आणि माईट बी काही लोकांना कळत नाही की हे कसं वर्कआउट करायचं, काय करायचं. मी तुम्हाला माझाही अनुभव सांगेन. जिजा झाल्यानंतर पहिले 1.5 महिना मी याच फेजमध्ये होते. मला वाटलं की आता माझं म्हणजे मी काम कसं करू, मी बाहेर कसं पडू, माझं जे आयुष्य ते परत कसं रिसेट होणार. आणि तुम्ही जसं म्हटलात की आता घ्यायचं कसं, मग माझी जबाबदारी, मग हे कसं झालं पाहिजे हे कधी आपल्याला माहिती नसतं ना. म्हणजे आधी पोटात आहे ठीक आहे, पण झाल्यानंतरच्या ह्या सगळ्या जबाबदाऱ्या अशा दिसतात डोळ्यासमोर. सो म्हणजे तुम्ही जे सांगताय ते खरंच प्रत्येक आईला रिलेट होईल की नाही, खरंच हे आपल्यासोबतही होतं. बरोबर. सो ह्यातनं तुम्ही कसे मार्ग काढले? आता इथे माझा विषय येतो. मॅनिफेस्टेशन हा मेन माझा मुद्दा होता. आता अगेन पहिल्यांदा मी काही करत होते अशातली गोष्ट नाही, पण न कळत मी खूप वापरत होते ते. सो माझं स्वतःचं फिलिंग असं आहे, बाळ मला झालंय तर मी तिला बघितलं पाहिजे, ऍटलिस्ट 1 वर्ष दिलं पाहिजे. तेव्हाही तेच होतं. पण असं आजूबाजूच्या बोलण्यातनं, घरातल्या माणसांच्या ह्याच्यातनं 6 महिनेच नंतर ऑफिस असणार आहे, मग ऑफिसला जायचं, त्याच्यासाठी काही ब्रेक घ्यायचा नाही. ते त्यांच्या ओपिनियन आहे, ते चुकीचं नाहीये प्रॅक्टिकल जगात विचार केला. बट आय वॉज नॉट दॅट प्रॅक्टिकल. मी जन्म देते तर तो एक माणूस आहे, त्याला जेव्हा गरज आहे तेव्हा मी घरी असणं गरजेचं आहे. मी इमोशनली विचार थोडा करते, असं झालं थोडं. पण त्यावेळी मला 1 वर्ष राहायचे, तू कुणी काय बोलायचं ते बोला. हा जो डीप थॉट गेला होता त्याचं मॅनिफेस्टेशन कोरोना होतं. म्हणजे एक्झॅक्ट 6 months आणि 22 तारीख माझी मॅटर्निटी संपली होती. वर्क फ्रॉम होम सुरू झालं. सो दॅट वॉज अ ब्लेसिंग फॉर मी ऍटलिस्ट. असं झालं होतं की मग पुढे आता माहिती नाही किती दिवस असणार आहे हे कळलं होतं, आणि मी घरीच असणार आहे हेही. त्यात अजून एक हे म्हणजे मी आधीच्या प्रोजेक्टमधनं काढलं होतं, म्हणजे
बाहेर पडले होते. हो. दुसऱ्या वेळी दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये जाणार होते, पण असं झाल्यामुळे त्यांना प्रिव्हियस प्रोजेक्टमध्येच परत घ्यावं लागलं कारण कोरोना आला होता. ओके. तर पॉलिसीचा विषय झाल्यामुळे 6 months प्लस, म्हणजे मी 1 वर्ष विचार केला होता तिला द्यायचा, 1 वर्ष बरोबर मला फ्री मिळालं विथ सॅलरी. ओके. सो विचार, तुम्हाला काय हवंय तो विचार क्लिअर असायला पाहिजे. आई असल्यावर बऱ्याच गोष्टी बऱ्याच बायका डिसाईड करून ठेवतात, पण सगळं तसंच होत नाही, बऱ्याचदा असं होऊन जातं. पण तुम्ही जर क्लिअर असाल तर तसंच होतं. त्याच्यासोबत मी मेडिटेशन करायला सुरुवात केली. मी माझ्यावर पण फोकस करायला लागले. ती आणि मी ह्याच्यावर सगळं चालू केलं की मी आता तिच्या बरोबर राहणार आहे, तिचं सगळं करायचं, खाणं पिणं, आंघोळ, जेवण, झोप, सगळं, खेळणं, आणि तेव्हा पूर्ण वेळ द्यायचा. मग तेही एक आनंद असतो, तो आईला असतोच, प्रत्येक आईला असतो, तो मलाही होता. ते करण्याबरोबर मेडिटेशन करायला लागले. तिच्या झोपेच्या वेळेत मी मेडिटेशन करायचे दुपारी 12, पण ते रोज करायचे मी, म्हणजे 7-8 महिने. तिथून सगळं आयुष्य बदललंच, म्हणजे तिच्या जन्मानंतरच सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात ट्रान्सफॉर्म. म्हणजे तुम्हाला एक सिक्रेट की तुम्ही जे सांगताय ना, आईच्या आत, म्हणजे मीही हा अनुभव घेतलेला आहे, 2 मुलींनी मला प्रचंड ताकद दिली. हो, म्हणजे असतेच ती, म्हणजे इट इज अ ब्लेसिंग की म्हणजे काम मी करतच होते, कॉन्टेंट क्रिएशन राया झाल्यानंतर झालं, अगेन दॅट इज ब्लेस्ड. म्हणजे माझ्या 2 मुलीचं ब्लेसिंग आहेत आणि त्यांनी मला ती ताकद दिलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी करायची. आणि एव्हरी डे दॅट गिव्स मी अ लॉट ऑफ एनर्जी की ह्या दोघींसाठी मला हे करायचं आहे. तो तर अल्टिमेट विषय आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगते इथे अगेन मॅनिफेस्टेशन हा सध्याचा खूप ट्रेंडिंग वर्ड आहे. मलाही असं काय असतं माहिती नव्हतं. आणि मी म्हणजे माझ्या नवऱ्याला, विवेकला नेहमी सांगायचे की ना, मला माझ्या मुलींचं नाव पुढे घेऊन जायचंय. आणि आता सगळ्या सोशल मीडिया चॅनल्सची नावं जिजा आणि रायाच आहे. आणि जितकी लोक अप्रोच करतात, भेटतात, समोर येतात, जिजा राया कशा आहेत, म्हणजे मला असं वाटतं की वाव, जे मला करायचं होतं ते होतंय आणि त्या मुलींची नावं ती पुढे जातात. ओके ओके ओके. म्हणजे इट्स अ काइंड ऑफ तुमचं इंटेन्शन आणि ते खरं झालेलं असं आहे. तुम्ही ज्या गोष्टी सांगताय त्या मला अशा लगेच लिंक होत आहेत, कनेक्ट होत आहेत. सो तुम्ही जसं म्हटलात की तुम्ही 8, 9, 10 महिने, वर्षभर ध्यान केलं, त्याचा तुम्हाला फरक जाणवला आणि त्याच्यानंतर तुमची ती जर्नी सुरू झाली. पण मी जसं म्हटलं, आयांना ते रिअलायझेशन व्हायलाच खूप वेळ लागतो. हो, बरोबर आहे. म्हणजे माईट बी 2 वर्ष जातात, 5 वर्ष जातात, आणि त्याच्यानंतर असं वाटतं की आता मी कुठे काय करायचं, परत करिअरची रिस्टार्ट कशी करायची. ह्या सगळ्यामध्ये सगळेच जण बोलणारे असतात, म्हणजे घरामध्ये सगळे बोलणारे असतात, नावं ठेवणारे असतात, आई येस तुला हे करता येत नाही का वगैरे वगैरे असं. म्हणजे असं मला वाटतं की आई रोज एक 10 गिल्ट घेऊन झोपते की काय तू काय केलं, काय नाही झालं. सो ह्या सगळ्यात म्हणजे अजून तुम्ही काय टिप्स द्याल की आईनी हे तिचं कसं वर्कआउट केलं पाहिजे. येस, तेच सांगणार होते मी, आता त्याच्यावरच येणार ते. हे मी केलं, असं झालं. पण मला डॉक्टरनी सांगितलं होतं की ती 1.25 महिन्याच्या आत चालायला सुरुवात करा. म्हणजे झाल्यावरच रादर त्यांनी सांगितलं होतं. 8 दिवसांनी रोजच चालायचं, घरातल्या घरात चाला, बाहेर चाला, पण चाला. ते फॉलो करायचं. घरातली लोक सांगतात हे नको करू, ते करू, डॉक्टरला आपली तब्येत माहिती असते, असं नाहीये की सगळंच काही चुकीचं, कारण त्यांना खरंच हे असतं. त्यांनी सांगितलं होतं, मी ऍक्च्युली थोडं उशिरा केलं पण चालायला सुरुवात केली. त्यांनी फ्रेशनेस येतो आपल्यामध्ये, हे मला कळलं त्यावेळी. सो माझी आई म्हणली असती, म्हणजे आई तशीच होती, कर आराम, अशामध्येच होती. आराम नसतो करायचा, आपल्या रुटीन मध्ये यायला सुरुवात करायची असते. त्यांनी आपल्याला कसं करू, काय करू ह्याचे प्रश्न मिटायला लागतात. कारण थोडंसं रुटीन मध्ये यायला लागलो की आपण वेळ मॅनेज करायला शिकतो. हिचं करून मला आपलं करायचं, ही गोष्ट सुरुवात होते. तेच मग माझ्याकडे वेळ होता, मी असं नाही म्हणत, कारण 6 months मॅटर्निटी लिव्ह होती, 6 महिने तर एनिवेज होते. त्यामध्ये मी व्यायाम करून परत बॅक टू नॉर्मल वेट यायचे हेही डोक्यात होतं. पण 6 महिन्यात येईन माहिती नव्हतं, मी असं काही विचार नव्हता केला. पण येस, यायचं आहे एवढं नक्की. फक्त सिझेरियन झालंय, सो त्याचे काही रूल्स नॉर्म्स असतील त्याच्यानंतरचे. माझं खूप नॉर्मल होतं, सिझर झालं तरी खूपच छोटा कट होता आणि काहीच त्रास नव्हता. 3ऱ्या दिवशी आय वॉज लाईक ओके, नॉर्मल सारखी ओके होते मी. डॉक्टरनी 2ऱ्याच दिवशी उठवलं तर काही होत नाही, उठायचं असं.
आणि खरंच मला कधी दुखलं पण नाही, नंतर कधीच काही त्रास झाला नाही. अगेन दॅट इज अ पॉझिटिव्हिटी. आपण कसं घेतोय त्याला, असं होईल की काय, तसं होईल की काय, या विचारांमध्ये जायचंच नाहीये. माझं चांगलंच होणार आहे, हा जो विचार असतो ना तो आपला असतो. इतर लोक डोक्यात काय काय आणून घालतात, मला ना असं झालं होतं, मग आपण स्वतःला रिलेट करायला लागतो त्याच्याशी की मला पण असं होईल की काय. नाही, दुसऱ्यांचं आपल्याला येत नसतं. आपली तब्येत एक वेळ आईचं किंवा घरातल्या लोकांचं कोणाचं अनुवंशिक काही असेल तर थोडंसं कदाचित पुढे मागे असू शकतं, पण दॅट इज नॉट गॅरंटीड. तुम्ही ते मनात घेतलं तर असतं, अदरवाईज प्रत्येक माणूस वेगळाच आहे. आई पण वेगळी आणि मूल पण वेगळं आहे. बरोबर. सो ही गोष्ट मनात अगदी ठेवायची की आपल्याला यातून मुलास बरोबर त्याला छान हे करून बाहेर पडायचंय, बॅक टू नॉर्मल यायचंय, काम करायला सुरुवात करायची आहे. कारण त्या कामाच्या ह्याच्यामध्ये आपण नॉर्मलाइज व्हायला लागतो. कारण आपल्याला आधी आपल्याला स्वतःचा वेळ मिळत असतो, तो तिथे कट डाऊन होतो आणि तिथे चिडचिड सुरू होते. सेल्फ असा म्हणजे माझ्या करताचा वेळ माझ्याकडे नाहीच आहे. आता मी 4 वर्ष भरपूर जुईला बघितल्यानंतर आता 6 वर्षाची झाली. आता मी अक्षयला सांगते, तू बघ, तिला कळतं आता, ती मला खूप अटॅच्ड आहे, तो विषय नाही. पण बाबाशी पण अटॅच्ड आहे ती. पण असं होतं की आता मला वेळेचं पण हे असतं, पण मग आता असं मॅनेज करते की मी आधी बघितलं तर तू बघ, किंवा अल्टिमेटली दोघं कसे मॅनेज करतात तुमच्या घरामध्ये तसं आहे. पण दोघांनी बघितलं पाहिजे हे, कारण ते ती अटॅचमेंट मी कसं करू हे वडिलांचे उत्तर असतात. आपण जे आता चर्चा करत होतो की आईला कळत नाही, रिअलाइज होत नाही की ती सगळं सोडून फक्त त्या मुलाचाच विचार करते. आजूबाजूचेही हेच सांगत असतात की आता फक्त मूल एके मूल एवढाच विचार करायचा आहे. पण त्या सगळ्या प्रवासात ती स्वतःच जे आहे, स्व आहे, तो कुठेतरी हरवते. आणि मग ह्या गोष्टीचं रिअलायझेशन व्हायला खूप वेळ लागतो. आणि ह्याच्यात मग बऱ्याच गोष्टी होतात. म्हणजे तिच्या मनाचं म्हणजे काय होतं, मनात निगेटिव्हिटी वाढत जाते. आणि त्यावेळी घरातल्या लोकांनी बोललेलं अजून जास्त लागतं, कारण हार्मोनल इम्बॅलन्स असतात. नॉर्मल स्टेटमध्ये जेवढं नाही लागत तेवढं त्या सिच्युएशन मध्ये यांनी असं काच वागलं, यांनी असं काच बोललं, असे सगळे प्रश्न तेव्हा खूप आतमध्ये असतात. कोणाशी बोलताही येत नाही, कारण बोलून फायदा पण नसतो, कारण त्यांना आपली सिच्युएशन कळतच नसते. इन दॅट केस नवऱ्यालाही बऱ्याचदा कळत नसते, असं मला वाटतं त्या ह्याच्यातनं, की इंटरनल फिलिंग्स काय आहेत ही गोष्ट कळायला खूपच वेळ लागतो असं. सो त्याच्यासाठीच आपल्याला एकतर सेल्फ म्हणजे बऱ्याच आया अशा पण असतात की ठरवूनच सगळ्या गोष्टी प्लॅन आउट करतात, त्यांना काही प्रश्न नाही. पण मला माझ्याकडे सुद्धा क्लाससाठी येणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा असं आहे की बाळ आहे लहान आणि मला काहीच करता येत नाहीये, माझा कॉन्फिडन्स पूर्ण गेला आहे, मला कसं करायचं हे सुचत नाहीये, डिप्रेशन मध्ये गेले आहे, असे असंख्य प्रश्न येतात. मग त्यावेळी हेच आहे की काहीतरी एक चांगली सवय स्वतःला लावून घ्यायची. त्या ह्याच्यामध्ये स्वतःपुरती स्वतःला दिलेले 10 मिनिटं सुद्धा पुरेसे असतात, पण ते दिलेत हा जो विषय असतो ना, जी आपली आधीची सवय असते की आपण स्वतःसाठी असतो जगत, नंतर आपल्याला दोघांसाठी जगायचं असतं. अँड दॅट्स फॉर लाईफ टाईम असं असतं. दोघं तिघं व्हॉटेवर, मुलं किती आहेत त्याच्यावर राहतं, पण एक असेल तर दोघी असं. तर मग त्याप्रमाणे आपल्याला स्वतःला सुद्धा वेळ देणं गरजेचं असतं. थोडासा वेळ आपल्याला द्यायला सुरुवात केली की तुम्हाला तुमच्यामध्ये बदल दिसायला सुरुवात होणार आहे. आणि तोच महत्वाचा आहे. तेव्हा ऍक्च्युली बाळाचं रुटीन जर आपण सेट केलं ना, मला ना बाळ झोपूच देत नाही, मला ना बाळ कामच करू देत नाही, हे तुम्ही ठरवताय. त्या बाळाशी बोलायचं. मी ऍक्च्युली ती झोपायला लागली ना, रात्रभर झोपायची, अजिबात उठायचं नाही असं तिला. ती खरंच झोपली आहे, 3 वर्षापासून ती पूर्ण रात्र झोपते, कधीही एकदाही उठली नाही. दूध संपलं ना तिचं, त्याच्यानंतर ती एकदाही उठत नाही रात्रीची. हे मी तिला सांगितले, पण तिने फॉलो, हेच मी म्हणते, तुम्ही तुमच्या बाळाला सांगितलं पाहिजे तसं की हे करायचं आहे. ते ऐकत असतात, ते फॉलो करत असतात, आईचं ऐकत असतं सगळं बाळ. आपणच उलट्या कमेंट देतो, ऐकतच नाही, काही कळतच नाही. खरंच आहे, ह्या कमेंट्समुळे आपल्यालाही त्रास होतो, बाळाला होतोच होतो. बरोबर. सो मी अशा प्रकारे हे केलं होतं की अगेन मी फिलिंगशी खूप निगडीत आहे, किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन तेव्हा मला माहिती झालेलं होतं काय आहे, त्याचं लॉजिक कळलं होतं. त्या ह्याने मी प्रत्येक वेळी इंटेन्शन पण अशी दिली की शी इज हेल्दी, शी इज ऑलवेज हेल्दी. मी इमॅजिनच कधी तिला इल केलं नाही.
सो तिला तापही मोजूनच आलेला आहे एवढ्या वर्षामध्ये. जेव्हा इंजेक्शन्स देतो, जेव्हा कधीतरी व्हायरलच घेऊन येतात, अगदी रेअर, म्हणजे इम्युनिटी वाढण्याचं जे असतं तेवढंच, त्याच्या व्यतिरिक्त नाही. पण हे मी ते इंटेन्शन तिला पण दिलेलं आहे, काही होत नसतं. दुसऱ्या कोणाला झालं म्हणून मला होणार आहे असं शाळेत गेल्यावरही विचार करायचा नाही म्हणलं. त्यांची इम्युनिटी तुझी आहे. यू आर स्ट्रॉंग गर्ल, हे मी तिला कायम डोक्यात फीड केलं. खरंच ती तशीच आहे आणि वागते पण तशीच. सो आपण मग तिला हे झालं तर हेच तर इंटेन्शन आहे ना. सर्दी खोकले बेसिक असतात. परत खोकल्याने सुद्धा बऱ्याच आयांना अशी भीती असते की रात्रभर झोपत नाहीत मुलं, मग खोकला खूप येतो. तुम्हीच दिलेलं इंटेन्शन आहे. म्हणजे अगेन मी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या भाषेत सांगते की सबकॉन्शियस माइंडच्या प्रोग्रामिंगच्या ह्याच्यामध्ये मी त्या हिलिंग मोडॅलिटीज वापरल्या, पण आयुष्यात कधीही खोकला त्रासदायक झालेला नाही जुईच्या आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये. हो, पण ते आपलं इंटेन्शनही असतं. हे म्हणते खोकला होतोच तिला, पण तो रात्रभर व्हायला पाहिजे आपण नाही बोलायचंय. ती रात्री शांतच झोपणार आहे, फार तर फार तिरकं करून झोपवायचं. मग तशा उषा असतात, बरोबर, तशी सोय करायची आपण. तशीही मला करायला लागली नाही, मी सांगते जस्ट. मी हिलिंग मध्ये असल्यामुळे मी ते केलंय जास्त, त्यामुळे शी वॉज ऑलवेज फाईन. पण हे आयांना ज्यांना टेन्शन येतं की आपलीही झोप होत नाही, बाळांची होत नाही, बाळांना त्रास होतो, त्याचा आपल्याला त्रास होतो, बरोबर, त्याचे ऑप्शन काढायचे. तेच बोलून आपण तेच अट्रॅक्ट करतोय परत. बाळांच्या बाबतीतही हे होतं. आणि हा माझा सगळा अनुभव असल्यामुळे मी अजून जास्त ह्याच्यानी सांगते की खरंच म्हणजे हे रिलेट होतंय ना. तुम्ही त्या फेज मधनं गेलेला आहात, तुम्ही त्या गोष्टी ऍक्च्युली इम्प्लिमेंट केल्या, त्याचे रिझल्ट आलेले आहेत. आणि आता प्रत्येकाला हेच पाहिजे ना की ते ऍक्च्युअल झालंय, मग आम्ही करूच शकतो. हो, अगदीच. आणि खरंच म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना की माझं मूल झोपतच नाही किंवा ते खातच नाही, हो, हे पण असतं, हेल्दीच खात नाही. बरोबर, होय, हे खूपच असतं. मी असं कधी बोललेही नाही आणि तिने तसं कधी केलेलंही मला आठवत नाही. भात खायला लागली व्यवस्थित, पोळी भाजीसाठी कधीही कटकट केलेली मी पाहिलीच नाहीये. उगाचच म्हणजे खूप जण असे बोलत असतात, आयाच मेनली, की खाण्याची कटकटच असते. अरे तुम्ही बोलता म्हणून ती वाढतीये. बरोबर, मी बोलली नाही ती खाण्याची कटकट तिने कधी केलेली मी बघितली पण नाही, ती करणार पण नाही. कारण मी तिला सांगितलेलं आहे हे एवढं खायचंच असतं. आपले अनुभव पण असतात आपल्या आयुष्यातले, तेही आपण त्यांना हे करत असतो. असं माझाही काही होता खाण्याच्या ह्याच्यानी, कारण मी सुद्धा थोडीशी अशी वेगळी होते खाण्याच्या बाबतीत लहान असताना. सो मग त्या ह्याच्यातनं मी तिला शिकवलं होतं. आणि आय वॉज ब्लेस्ड विथ अ डे केअर, माझ्या घरासमोर होतं. सो 1.5 ते 3 ती 2 वर्ष गेली होती तिथे. त्या मावशींनी पण तिला इतकी छान खाण्याची सवय लावली आपल्या हाताने. पण पोळी भाजी भात आमटी हे व्यवस्थित खातात. वेगवेगळ्या डिशेस असतात आपल्या ह्याच्यात, आपण करतोच, पण हे खायचं का ते खायचं का नाही. मीही अशीच वाढली आहे. पोळी भाजी भात आमटी व्यवस्थित असली ना की काही कुठेही शरीरात कमी होत नाही. बरोबर, हा माझा अनुभव आहे. आम्ही मोठे तसेच झालोय, माझी मुलगी पण तशीच झाली आहे. सो मग हेच पौष्टिक द्यायला पाहिजे का? आय डोंट बिलीव्ह ऑन दॅट. नॉर्मल जेवण नीट असलं, मनापासून छान खाल्लं की काहीही त्रास होत नसतात. मुलांना सुद्धा होत नाहीत, आईला सुद्धा होत नसतात. पण मग मी हे असंच करून खायचं का, ह्याच्यातच जास्त अवघड होत जातं ते सगळं. पण बघा ना की हा सगळा जो पहिले 2, 4, 5 वर्षापर्यंतचा की त्यांना वळण लावायचा जो भाग असतो, त्याच्यामध्येच आयांची दमछाक होऊन जाते. आणि मला असं वाटतं की हाच तर बेस आहे पुढे त्यांचं आयुष्य घडवण्यासाठी. म्हणजे आत्ताच्या लागलेल्या सवयी ह्या पुढे त्यांना अशाच कंटिन्यू होणार आहेत. आणि मग 8व्या 9व्या वर्षी ऐकतच नाही माझं मूल, म्हणजे काहीच ऐकत नाही. हो, हे तर कमेंट्स. पण तेच म्हणते ना, अगेन वी आर गिव्हिंग निगेटिव्ह कमेंट्स टू. आपल्या मुलांनाच आपण निगेटिव्ह कमेंट्स देतोय, आपल्याच तोंडाने बोलतोय. बरोबर, तेच तिथनं इम्प्लिमेंट होतं, असं होत राहतं. मी ह्यात मोबाईल वापराचं पण सांगेल तुम्हाला. माझं मूल भरपूर फोन वापरतं, पण तुम्ही त्याचं रिलेशन म्हणजे त्या गॅजेटचं आणि त्या मुलाचं त्याला शिकवा ना कुठे ब्रेक व्हायचंय. तुम्हीच कंटिन्युअसली म्हणत राहिलात की हे सारखं मोबाईल ह्या काळात वापरावा लागणारच आहे. बरोबर आहे. मे बी मोठी स्क्रीन दाखवा, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. शाळांमधनं पण आता सगळ्या गोष्टी अशाच व्हायला लागल्या. पण त्याला काहीतरी लिमिटेशन द्या, त्याला काहीतरी ब्रेक द्या, किंवा ऍक्टिव्हिटीज तशा करून द्या.
आता 3 वर्षापर्यंत मोबाईलचा एवढा विषय नव्हताच. नंतर आता ते वाढू लागतं, त्याला काही ऑप्शन नसतो आणि आपल्याला वेळ आणि असेल तर visually द्यावा. गोष्टी खूप लक्षात राहतात ना, की हलतंय, चित्र हलतंय, हे झालेलं आहे. पण तेच की ती डिटॅचमेंट ती शिकवता आली पाहिजे हो. की कसं डिटॅच व्हायचं आहे. इव्हन टॉईज सोबत पण मुलं असं असतात की बाहेर गेल्यानंतर हा ऐकतच नाही, हो, पायच आपटायला लागतो, खूप टँट्रम थ्रो करतो. तुम्ही देताय ती कमांड, हेच म्हणते मी. हे म्हणजे टँट्रम थ्रो करणं हे आताचं सध्याचं खूप कॉमन वाक्य आहे की तो खूप टँट्रम थ्रो करतो. पण तेच की अगेन म्हणजे तुम्ही जसं म्हणताय की आई बोलली म्हणजे तो टँट्रम थ्रो करणारच आहे. म्हणजे खरंच ह्या सगळ्या गोष्टी, घरातलं वातावरण खूप इम्पॉर्टंट आहे ह्याच्यासाठी. मला तुम्हाला हे विचारायचं की फक्त आईनीच सगळे एफर्ट्स घेऊन होत नाही. जर एकत्र कुटुंब आहे, वडील आहेत, आजी आजोबा आहेत, सो त्यांचंही तितकंच इक्वल कॉन्ट्रीब्युशन असणं महत्वाचं असतं. तर त्यांचा रोल कसा प्ले झाला पाहिजे, म्हणजे मेंटली त्या मुलाच्याही डेव्हलपमेंटसाठी, त्या आईसाठीही. तुम्ही मगाशी बोलता बोलता बोललात की म्हणजे सगळेजण घरातले फक्त बोलायलाच बसलेले असतात, बरोबर, पण किंवा ती चिडचिड होत असते त्या बाईची, बरोबर, पण ती कोणी समजून घेत नाही की का तो त्रास होतोय, का तो त्रास काहीतरी बदल झालेले असतील म्हणून तर होते. हो, ही अशी होती का आधी? हो, नव्हती. तो असं होतं. आणि बाबांचा मेन विषय असा असतो, मी कसं करू, मला कसं जमणार, ह्याच्यावर मी बोलत होते. तुमचं मुलं आहे त्यामुळे तुम्हाला जमणारच आहे, जसं जमेल तसं करायचं. आयानी इथे मध्ये मध्ये जायचं नाही, तू असंच केलं पाहिजे, हा पण विषय असतो, त्याच्यामध्ये पडायचं नाही. आमच्या दोघांमध्ये असंच होतं. मी त्याच्यामध्ये कधी पडले नाही, तो माझ्यामध्ये. माझी अपब्रिंगिंगची पद्धत थोडी वेगळी पडते, त्याची थोडीशी, तर स्लाइटली डिफरन्स असा आहे. पण आम्ही आमच्या पद्धतीने करतो, पण दोघंही करतो. ती सगळं त्याच्याकडनं पण करून घेते, माझ्याकडनं पण करून घेते. पण मी ती हे लावली आहे की एक दिवस तरी तू करायला पाहिजे तिचं, म्हणजे तुला कळतं काय रुटीन असतं. सो तो बाबा वेण्या पण घालायला शिकला त्याच्यामध्ये, जो असा शिकला नसता. ते मुलीचं प्रेम असतंच वडिलांना, पण असं होतं की मग सगळं काही करतात मुलींसाठी, पण मग तो मुळात समजूतदार आहे म्हणून करतो. सगळीकडे असं नसतं. इथे आधीच डिसाइडेड होतं की आपण दोघांनीही करायचंय, आपलंच वाळ आहे. पण काही गोष्टी तरी सुद्धा नव्हत्या, त्या मला सांगायला लागतात आपल्याला कधी कधी, हे कर, मला त्रास होतोय, हे क्लिअर बोलायला लागतं, त्याच्याशिवाय नाही होत. ते क्लिअर बोलल्यावर समोरच्या माणसाला इंटरप्रेट होतं की काय त्रास आहे आणि मी काय केलं पाहिजे. कारण साध्या दुधाच्या बॉटलवर सुद्धा विषय असू शकतात, रात्री झोपेतून उठून दूध देणे. सो आय वॉज फास्ट, आणि मुलांचं थोडं वेगळ्या पद्धतीने असतं. सो मी कधी कधी म्हणायचे तू दे ना, मग तिची वाट बघेपर्यंत तिची भूक जाईल म्हणून नंतर मीच द्यायला लागले. असं एक होतं. म्हणजे पण आपल्या पद्धतीने असतं. मी असं काय म्हणत नाही ते चुकीचं आहे, बरोबर आहे असं नाही. आपल्याला जसं कम्फर्टेबल होतं तसं करावं, आणि दोघांनी मिळून करावं. त्याने दोघांनाही रिलेशनशिप मध्ये सुद्धा चांगला फायदा होतो, सगळ्याच मुलांबरोबरच्या, आपल्या एकमेकांसोबतच्या, आणि सगळ्याच याच्यामध्ये. हे सगळं ऍक्सेप्टन्सचा भाग आहे. तुम्ही कसं ते ऍक्सेप्ट करताय आणि ते पुढे कंटिन्यू करताय. अगदीच खरंच आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की आता सध्याच्या काळात कॉन्सेप्शन होण्यासाठी अडचणी येतात, तर ह्याच्यात तुम्ही काय सांगाल की मॅनिफेस्टेशन, हाऊ इट वर्क्स? येस, एकतर इंटेन्शन, म्हणजे मी इच्छा म्हणते. मी 2015 मध्ये लग्न केलं, तेव्हाच मी म्हणलं 2019 मध्ये मुलगी म्हणजे बाळ होणार. बरं एवढंच बोलले, त्याच्यानंतर कधी विचारही केला नाही त्याचा. मला आत्ता नको एवढं क्लिअर होतं तेव्हा, आणि मी बरोबर 19 आला तेव्हा विचार केला, आणि मी ज्या महिन्यात म्हटलं त्या महिन्यात कन्सिव्ह केलंय. सो दॅट वॉज अ ओनली पॉझिटिव्हिटी. प्रॉब्लेम सगळे आजूबाजूने चालूच असतात आयुष्यामध्ये, ते काही थांबत नसतात, पण हे फक्त इंटेन्शन होतं. सो एकतर असं इंटेन्शन देणं गरजेचं आहे. ते इंटेन्शन दिल्यावर होईल का, मला पिरियडचेच प्रॉब्लेम आहेत, हे विचार केल्यावर नसतं होत काही. सो पिरियडचे प्रॉब्लेम सुद्धा आत्ताच्या ह्याच्यामध्ये भरपूर मुलींना आहेत. PCOS, PCOD आहे, ह्याचं कारणच स्ट्रेस आहे. स्ट्रेस म्हणजे काय, छोट्या छोट्या विचारांचे खूप डिटेलमध्ये केलेले मनातले डिस्कशन, आणि ते खूप डीपमध्ये शरीरामध्ये कुठे कुठे अडकलेले असतात. त्याचाच परिणाम असतो इरेग्युलॅरिटी इन अवर मेन्स्ट्रुअल सायकल खरं तर. आणि हा माझाही होता. प्री प्रेग्नन्सी जे काही होतं, पोटात इतकं जबरदस्त दुखायचं, गोळी घेतल्याशिवाय शांत व्हायचं नाही.
पोस्ट प्रेग्नन्सी, पोस्ट मेडिटेशन परत आल्यानंतर इतकं रेग्युलर आहे, एकदाही दुखत नाही. सो दॅट इज व्हॉट माझ्यातली मला कळले. असं माझं पुस्तकही आहे, द न्यू यू विदिन यू. पण त्याच्यात मलाही हे कळलं की इतकं सगळं स्ट्रेस रिलीफ झाल्यावर होऊ शकतं. शरीराचे त्रास पूर्ण नाहीसे होतात हे मला त्यातून कळलं की मला प्रचंड होते सगळे त्रास, सगळे गेले, कुठे गेले काहीच कळलं नाही, इतकं हे झालं. सो म्हणजे बरेच मला कन्सेप्शनला प्रॉब्लेम येतोय. आता डायरेक्ट IVF वरच उडतात सगळे. म्हणजे नॅचरली वेट करायची पण तयारी नसते, असं होऊन जातं. तर IVF करणं चुकीचं नाहीये, माझं काय त्याच्यावर हे नाहीये. शेवटी जे त्याच्यावर बिलीव्ह करतात ते करावं. पण नॅचरल कपॅसिटीज देवाने दिली आहे ना, त्यावरच विश्वास ठेवायची तयारी नाही, असं होतं ते. आणि वेळेच्या 30च्या आधी हे कधीही चांगलं आहे. मी घेतलेला चान्स 30च्या आधी, पण मला तेव्हाही असं वाटून गेलं अजून आधी घ्यायला हवं. नंतर कळलं ते, ऑफकोर्स नंतरच कळतं सगळं. पण असं आहे की खरंच वेळेच्या आधी, म्हणजे आता लग्नालाच 30 हे करतात आणि त्याच्यानंतर मुलं होतात, होण्याचा प्रश्न नसतो, पण त्याच्यामध्ये पण खूप स्ट्रगल्स करायला लागतात सगळ्यांना. आणि मग आपलं वय जास्त झालं की आपली ती कपॅसिटी असते ना हँडल करायची, ती थोडी डिफरंट होत जाते. कारण आपली रुटीन्स तशी नाहीत. आपण सेलिब्रिटी असू, सगळ्याला लोक असतील, व्यायाम घ्यायला एक माणूस आहे तर ठीक आहे, म्हणजे ते एक वेळ येते सुद्धा. मी असं गॅरंटी देऊ शकत नाही, कारण हेल्थ कंडिशन्स काय आहेत त्याच्यावर ठरतं. पण अदरवाईज नॉर्मल सिच्युएशन मध्ये पण बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम येतात ह्याच्यामध्ये. कारण फक्त आणि फक्त स्ट्रेस असतं. स्ट्रेस म्हणजेच काय तर मनात केलेले विचार. लग्नापासून जे काही किंवा लग्नाच्या आधीपासूनही मनात जे काही साठलं आहे नकारात्मक असू दे किंवा माझ्या बरोबर हे झालं, मला यांनी असं वागलं, असा वागला, ती वागली, तो वागला, कोणी असू शकतो. मनामध्ये ट्रॉमाज असतात, स्टक फिलिंग असतात आणि ते पॅटर्न रिपीट होऊन PCOD तर इतकं कॉमन झालंय. लाईफस्टाईल डिसीज येतो, त्याच्यावर कामही करायला लवकर तयार होत नाहीत. नॅचरली बॅक येऊ शकतं हे सगळं. कारण नॅचरल कंडिशन आहे ना आपली. पिरियड्स येणं ही नॅचरल गोष्ट आहे, ती नॉर्मल यायला काहीच हरकत नाहीये. पण तो स्ट्रेस आहे ना, म्हणून ते होत नाहीये. फायब्रॉइड्स होतात किंवा ते गाठी निर्माण होतात, हे सगळं कुठल्या फिलिंग्ज आहेत ज्यामुळे हे होतं. त्याच्यासाठी मोडॅलिटीज आहेत, लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये पण आहेत, मेडिटेशन पण उपयोगाला येतं. शिकून करा. आताच्या ह्याच्यामध्ये मेडिटेशनचं पण महत्व वाढू लागलंय. लोकांना कसं मीही सांगते कसं करायचं, मी करूनही घेते या सगळ्या गोष्टीमध्ये. माझा स्वतःचा पण एक इंटरेस्ट आहे, मनी अँड हेल्थ, बोथ वेज लोकांना अपलिफ्ट करणे. पैसाही गरजेची गोष्ट आहे, हेल्थही त्याच्याबरोबरच गरजेची. आणि ऐकलं तर आहे. मला इतकं मोठं रिअलायझेशन आहे याच्यामध्ये. मी इंटेन्शन ठेवलं की माझी हेल्थ चांगली आहे कायमच, तर मला खरंच त्याचे अनुभव येतात की 5 वर्ष झाले माझी तशीच आहे हेल्थ. ते मी इंटेन्शन तसं ठेवलं आहे, त्याची काळजीही घेते, तसं मेडिटेशनही करते, तसं व्यायामही थोडाफार जमेल तसा करते. पण जर तुम्ही मेंटेन ठेवायचा प्रयत्न केला, इंटेन्शन स्वतःला तशी देत गेलात, काहीही पॉसिबल आहे जगामध्ये होणं. सो मला असं होईल, 40शीत आल्यावर असं होईल, मग मेनोपॉज, मग हे, मग ते, मग आता आधीच येतात, याचंही मोठं करतात. ऑफकोर्स मेडिकली आहेत त्याला प्रूफ्स, ओके, पण ते तुमच्या बरोबर होईल असं का कन्सिडर करताय? हे डॉक्टरही सांगतात. इकडचं तिकडचं ऐकून आपल्यावर नका करू. सो माझं हेच म्हणणं आहे, तुम्हाला होणार आहे हे का कन्सिडर करताय? काही होत नसतं. आपली तब्येत असते, आपण कशी घेऊन जातो तसं होतंय त्याच्यावर. सो कुणालाही काही प्रकारचे असे प्रॉब्लेम्स होत असतील तर तिथे याच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. मी ह्याच्यामध्ये का आहे स्वतःला विचारणं गरजेचं आहे. कारण वी आर बॉर्न टू ग्रो आणि पॉझिटिव्हली ग्रो. म्हणजे लहानपणापासून आपण मोठेच होतोय ना, प्रत्येक वेळी काहीतरी चांगलंच घेण्यासाठी आपण पुढे जातोय. नॅचरल कॅपॅसिटीज नॅचरलच आहेत, त्या आपल्या लाईफस्टाईलमुळे आपण बिघडवलेल्या आहेत. थोडीशी कन्सिस्टन्सी आणली तर त्या नॅचरली नॉर्मल होऊ शकतात. असंही कन्सिडरेशन असतं की हे नॉर्मल होणारच नाही PCOD, असं नाहीये. खरंच बिलीव्ह केला पाहिजे, पण त्याच्यावर स्वतःवर काम केलं पाहिजे. व्यायामही आणि मेडिटेशनही बोथ टुगेदर, प्लस मेडिकल काय तुमचं चालू असेल तर तेही कंटिन्यू ठेवलं. बरोबर. पण ह्याच्यानी काय होतं, एक दिवस औषधं बंद होतात आणि आपण बॅक टू नॉर्मल होतो. या सगळ्या प्रॅक्टिसेस हे मी स्वतः केलंय. PPची मेडिसिन्स त्या ह्यानी बंद झाली. मेडिटेशन
प्राणायाम, योगा आणि सूर्यनमस्कार. वाव. एवढ्या 3 गोष्टीवर बीपीची गोळी एक दिवशी डॉक्टरनीच सांगितली बंद करा, गरज नाहीये. ओके. सो आणि असं बरंच काय काय होतं, म्हणजे पचनाचा त्रास, मग हे त्रास ते त्रास, असं बरंच काय काय व्हायचं तेव्हा. डायजेशन इश्यू असं याच्यामध्ये चालू असायचे. B12चं व्हेजिटेरियन, असं हे ते. बाळ झाल्यावर कॅल्शियमचं एक, म्हणजे ते सगळं असतं, ते सांगितलेलं फॉलो करायचं असतं त्याच्यासाठी. त्याने त्रास होत नाही, हे मी खूप बघितलं. आयडियली एक आई काय ठरवते की माझं मूल 5 वर्षाचं झालं, म्हणजे पहिलीत जेव्हा जाईल तेव्हा मी काम सुरू करते, किंवा आता फुल टाइम शाळेत जात आहे, पहिला दिवस आहे, आता मी काय करू. म्हणजे मोठा प्रश्न उभा असतो. इतके मागचे 5 वर्ष मी ह्याच करत होते, तेव्हा मला नाही पाहिलं कुठे, पण आता माझ्याकडे मोकळा वेळ आहे. सो आता मी काय केलं पाहिजे, हे जे सगळे प्रश्न येतात. मग आता करिअरची सुरुवात करायची का, मग कसं होईल, काय होईल, सगळे प्रश्न जे येतात. तर त्याच्यासाठी असं आहे की एकतर आपण स्वतःच प्रश्न तयार करतो, कारण एवढा गॅप झाला तर मला जॉब कसा मिळेल, हा तुमचा विचार आहे. अगेन तुम्हाला हवा असेल तर जॉब मिळणार. तुम्ही हे विचार करत बसाल तर तुम्हाला जॉब मिळणार नाही, कारण जगात काही कंपनीज नाही आहेत का, तसे तुम्हाला जर हवं असेल तर तशा सिच्युएशन्स निर्माण होतात कुठे ना कुठे. मी माझं स्वतःचं पण हे होतं, मी काय इंटरव्ह्यू देणार नाही, इंटरनल ट्रान्सफर होतं माझं, प्रोजेक्ट मिळायचं, माझा टच गेलेला होता, नव्हता कॉन्फिडन्स तेव्हा, मला काही येत नव्हतं. जे आधीचा एक्सपिरियन्स आहे तो मी सगळा सांगू शकते. मध्ये मी काही केलं नाही, मी क्लाउड कम्प्युटिंग शिकले होते, त्याच्याबद्दल फार काही सांगता येत नव्हतं, सिम्पल आहे, कारण अभ्यास काही जमत नव्हता करायला. तुम्हाला घ्यायचं तर घ्या, ह्या ह्याच्यात मी माझ्या मनात ठरवलं होतं, मला घेतलं होतं, हा माझा स्ट्रॉंग थॉट होता. म्हणून सिटी बँक मध्ये होते मी, तिथेही काम मी चांगलंच केलं, कारण काम दिलंय म्हणल्यावर करायची पद्धत असतेच ना, आपण करतोच. मी तशा कॉन्फिडन्स मध्ये होते, दिल्यावर ते परफेक्ट असणार. आधीच का एक्सपेक्टेशन, आता म्हणजे बऱ्यापैकी जॉब इंटरव्ह्यूज मध्ये हे तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का, दिल्याशिवाय जॉब मिळाल्याशिवाय एक्सपिरियन्स कुठनं येणार, हे का प्रश्न असतात. मला कधी कधी अवघड वाटतंय, काय त्याच्या मागचं हे कळेलच, पण आधीच कसं कळेल ना. तुम्ही द्या, अनुभव घेऊ, काम करायची इच्छा आहे की नाही हे बघा माणसामध्ये. तसा असेल, योग्य वाटला तर घ्यायला पाहिजे कामासाठी सुद्धा. आत्ताच्या काळात ते महत्वाचं आहे. काम करणार आहे की नाही हे बघणं महत्वाचं आहे. नुसती डिग्री आहे म्हणून सगळ्या गोष्टी होतात असं नाहीये. हे एक झालं. परत आई झाल्यावर जर लगेच कोणाला हे करायचं नसेल, मला बाळाला बघायचे अशी जर इच्छा असेल, असतात आणि अशा इच्छा, तर ठरवून तरी ठेवायचं की मी काय करणार आहे पुढे. आयदर बिझनेस ऑर जॉब. मग त्याची पहिल्यापासून थोडी थोडी तयारी करत यायचं. आणि जेव्हा शाळेत जायला लागतं तेव्हा बरोबर आपल्याला ती अपॉर्च्युनिटी समोर येऊन जाते. अति विचार करून नाही, फक्त प्लॅन नुसार आपल्याला हे करायचं हे डोक्यात ठेवायचं, आपोआप वर्कआउट होत जातात गोष्टी. तिथेही मला एखादी गोष्ट करायची आहे, म्हणजे माझ्या मैत्रिणी आहेत 2-3, माझ्यासारखं मी जसं केलंय तसं त्यांनाही सांगून ठेवलंय. आई झाल्यावर मुलीच्या शाळेच्या वेळेतच पाहिजे काम, मिळतंय, मिळालेलं आहे, स्वतःच्या कंडिशननी करतात काम. एकीने फॅशन डिझायनिंग स्टायलिंग सुरू केलंय, एक आहे ती वकील आहे, ती तिच्या शाळेच्या ह्याच्यामध्येच करते, म्हणजे मुलीच्या शाळेच्या ह्याच्यामध्येच काम करणं. सो इट्स हर कंडिशन. मे बी प्रत्येकाला गरज असणं गरज नसणं हे आपल्यावर आहे. गरज प्रत्येकालाच असते, पण आपण प्रायोरिटी कुठे देतोय ह्याच्यावर असतं. तुम्ही पॅशनेट असाल खूप तर तुम्ही लगेच कामाला सुरुवात करता. आय एम पॅशनेट अबाउट माय वर्क किंवा बिझनेस, व्हॉट एव्हर आय वॉन्ट टू डू. सो मग मला ते बसवतच नाही, काहीतरी केलं पाहिजे, बसणं नाही शक्य होत. तिला बघून ऑफिसचं काम चालूच होतं माझं. आणि जेव्हा याच्यामध्ये आलं तेव्हा ती 4 वर्षाची होती. सो मी फुल टाइम चालू केलं हे कोचिंग. आणि मग आता इट इज लाईक ती 6 years. मग तो प्रश्नच येत नाही. नाही तेच ना, म्हणजे आईनी कधीच स्वतःला अंडर एस्टिमेट नाही केलं पाहिजे, अगदीच नाही. सो हे मला नेहमीच वाटतं. आणि तिने सगळ्या गोष्टी करून ती हेही करूच शकते. म्हणजे जसं तुम्ही म्हटलं, दोघांचं, नवरा बायकोचं, कुठल्याही मुलाच्या अपब्रिंगिंग मध्ये दोघांचं कॉन्ट्रीब्युशन इम्पॉर्टंट आहेच आहे. पण आईनी स्वतःचाही विचार करून, जसं तुम्ही म्हटलात की पॅशनेट आहात तर ते कराच. गोष्टी होतात, मॅनेज होतात, अगदीच होतात. मला
विचारतात की माझ्या मुली डे केअरला जातात का, म्हणजे लोकांना असं मला वाटतं की एवढंच पाहिजे असतं. हो, कशी तू डे केअरला सोडते आणि मग तुझं तू काम त्याच्यात करते? काय ते इंडिपेंडेंट व्हायला शिकतात ना. 2 म्हणजे- तास सोडलं म्हणून काही फरक नाही पडत. आता माझे आई वडील आहेत, सासू सासरे आहेत, त्याच्यामुळे मुलं मॅनेज होतात आणि मीही काम असंच करते, जसं जमेल तसं manage करेन. तसं मॅनेज करते. आम्ही म्हणजे माझ्या इथे असं आहे की मी कोणावरही डिपेंडेंट ठेवलंय असं पण नाही, Correct. पण असेल तर मला हवे आहेत हो. असं आहे माझं. Right. की मी डेकेअरलाही ठेवलेलं आहे, हो. ती छान शिकली. आपणच गिल्ट देतो डेकेअरला का ठेवायचं, का नाही ठेवायचं, काय हो. चांगलंच तर शिकतात मुलं. Correct. उलट मुलांमध्ये मिक्स व्हायला शिकतात. हो. मी खूप वेळ 4 तासच ठेवायचे, हो. पण तिने शेवटी सांगितलं की मला नाही जायचं. ओके, नाही जायचं, हा. दॅट वॉज ओके. पण ती Right. 5 वर्षाची असताना तिने सांगितलं की हो. नाही जायचं, तेव्हा ठीक होतं. तिची ती खेळायला सुरुवात झाली होती. हो, बरोबर. त्याच्यानंतर कोणी आजीने जबाबदारी दिलेली नाहीये किंवा घेतलेली नाहीये, हो, पण म्हणून माझं पहिल्यापासून आहे, माझं बाळ माझं आहे, हो. ते माझी जबाबदारी आहे. बरोबर. आय शुड बी रिस्पॉन्सिबल. मग मी आणि अक्षय या दोघांनीच ते हे केलं पाहिजे Right. मॅनेज. हो. आणि जेव्हा अशी वेळ असते तेव्हा आम्ही दोघं करतो मॅनेज. हो. आई दोघी आज्या पण असतात मॅनेज करायला, Right. असं काही प्रॉब्लेम नाहीये. हो. पण म्हणायचं असं, तुमची इच्छा असेल तर ते होऊ शकतं, हो, हो, हो. कसंही मॅनेज होतं. Right, right, right. मी माझ्या मुलीला घेऊन मीटिंग्सना पण जाते. हो. मी जात आली आतापर्यंत. हो. मला पर्याय नाहीये, मी घेऊन जाणार. मी फार त्याच्यावर हे करत बसत मी नाही. पण असंच करते. म्हणजे वेळ आली नाही होते मॅनेज तर म्हणजे रादर आम्ही दोघंही घेऊन जातो की ठीक आहे, नाही होते नाही होत आहे. म्हणजे आणि असंही आहे की जिजाला आम्ही शक्यतो प्रेफर करतो घेऊन जाणं. शांत बसते, काहीच म्हणजे जसं तुम्ही म्हणता की आपणच सांगत राहतो मुलांना की शांतच नाही बसत, मस्तीच करतो, हे पाठ नाही, ते पाठ, नाही. असंही सगळं नाही. सांगून ठेवलं की बरोबर तशी हो, हो, हो. वागतात. अगदी शांतपणे आमचं सगळं होईस्तोवर एका जागी असते. जर काही दिलं ड्रॉ करायला तर ती ते करते, आमचं झालं की आम्ही निघतो. सो तेच की ह्या सगळ्याचं कन्क्लुजन हेच आहे की आईनी आपण आपलं ठरवलं पाहिजे की तुला काय करायचंय आणि कसं पुढे न्यायचं आहे. मुलांनाही लहान असले कळत नसलं तरी ते सांगितलं पाहिजे. Right. त्यांना सगळं आईचं कळतं. येस. हे मी कायम अनुभवलंय. हो हो हो. कन्क्लूड करायच्या आधी जस्ट माझाही एक एक्सपिरियन्स शेअर करते तुमच्यासोबत की पालक मुलांना नेहमीच अंडर एस्टिमेट करतात की ह्याला काय कळतंय. हो. मी जिजा साधारण 1-2 वर्षाची होती, मी शूज घ्यायला मी तिला घेऊन गेलेले होते. तर मी तिला विचारलं कुठला रंग पाहिजे, तर तो शूज विकणारा माणूस म्हणतोय की तिला काय विचारताय, तिला काय कळणार आहे, मी अशी होते सगळं कळतं, ती ठरवेल तिला काय घ्यायचं आहे. आणि खरंच मुलांच्या चॉईसला तुम्ही रिस्पेक्ट केलं पाहिजे. खूप कळतं त्यांना, पहिल्या दिवसापासून कळत असतं असं मला वाटतं. ते कळत असतंच, नो डाऊट, पहिल्या दिवसापासून सो कळत त्याच्यामुळे कधीच तुम्ही असं नका बोलू. आणि आईंनी त्यांचा प्रवास आणि त्यांच्या मुलाचा प्रवास सोपा करा, हो. एवढंच माझं सांगणं आहे. आणि खरंच तुम्ही ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, आय थिंक सो की दॅट विल हेल्प मदर्स हो, की नक्कीच. कसं रिस्टार्ट केलं पाहिजे. ठीक आहे, उशीर झाला असेल मुलं 1-2 वर्षाचं, पण ठीक आहे, अजूनही वेळ गेलेली नाहीये. वेळ कधीच जात नाही, Right. हे नक्की आहे. मुलं कितीही वर्षाची झाली, रिस्टार्ट हा कधीही होऊ शकतो. Right. मी 40शी झाले म्हणून काम करू शकत नाही असं कधीही डोक्यात आणायचं नाही. Right. कितीही वर्षाला बिझनेस स्टार्ट होऊ शकतो, जॉबही स्टार्ट होऊ शकतो. इट्स युअर विश. Yes. हे माझं नेहमी सांगणं आहे. तुम्ही काय मनापासून विचार करता आहात बरोबर. तसं तुम्हाला मिळणार आहे. Right. सो हा खरंच खूप साधा विषय आहे, पण ते झेपत नाही खूपदा की विचार तुम्हाला हवा तो करा. Right. जे नको आहे ते बोलणं, ते विचार करणं, ते रिपीट करणं हे सगळ्यांकडे कॉमन आहे. आणि मी एक्झॅक्टली अपोजिट करते. मला जे पाहिजे तेच मी रिपीट करत राहते. Right. बरोबर. सो इट मॅनिफेस्ट. Yes. यालाच मॅनिफेस्टेशन म्हणतात. Yes. आणि तेच असतं ते पॉझिटिव्हिटी किंवा गोष्टी आपल्या मनासारख्या होणे, Right. ते त्याच्यामुळे होतात. ओके. सो थँक्यू सो मच मॅम. म्हणजे खरंच इतक्या गोष्टी कळाल्या आणि मला तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. बऱ्याच गोष्टी समजल्या आणि मी सुद्धा आजपासून ह्या गोष्टींचे Yes, नक्की. करायला सुरू करेन. म्हणजे काही गोष्टी करत होते पण त्यांना नावं नव्हती, लेबल नव्हते. Yes. आणि तुमच्याकडच्या टिप्स खूप हेल्पफुल आहेत. आणि ह्या 100% बाकीच्या मॉम्स ज्या पॉडकास्ट बघणार आहेत तर त्याही नक्की इम्प्लिमेंट करतील. Yes. सो थँक्यू सो मच. थँक्यू.